तर नेक्स्ट मॅच दुसऱ्या गोठेघर आणि आटगाव या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आपल्या समोर येईल। दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मात्र जिंकली ती खातिवली संघ, सलग 2 सामने जिंकतोय आणि या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय। मनापासून अभिनंदन खातिवली संघ, खूप चांगला खेळ आज मात्र खातिवली संघानं दाखवलाय। सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा खूप धावा त्यांनी चेस केल्या होत्या अस्नोली संघाविरोधात खेळताना आणि आता मात्र पाहायला गेलं तर धावा डिफेंड केल्यात। इथे टॉस जिंकलाय आटगाव संघानं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गोठेघर संघाला। 5 ओव्हरची मॅच आहे। तर गणेश आणि रोहन अशी सलामीची जोडी। तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो हेमंत। पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समननं, परंतु त्यामध्ये अपयश आलंय। यावेळचा हा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑफ, इथे मात्र बॅट्समन आउट होईल। देऊन त्याचा गौरव करायचा आहे। अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, खास करून विकेट हॅट्रिक जी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 क्रिकच्या माध्यमातून एक ब्लॅक कॅप देऊन त्याचा गौरव केला जातोय। सुंदर ट्रॉफी वसीम शेख आमचे मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केले जाते। फुलर लेंथ यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता। गोलंदाज हेमंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, खास करून पहिले 3ही चेंडू त्याने निर्धाव काढलेत। अगदी आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा ठेवून गुडलँड स्पॉटवर टप्पा ठेवून बरोबर बॅट्समन पासून तो बराचसा दूर ठेवतोय चेंडूला, हे खास करून वैशिष्ट्य आतापर्यंत त्याचं। ओव्हर द विकेट आडव्या बॅटने यावेळेस मात्र फटका खेचला, इथे मात्र अत्यंत वेगान आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल वाडी स्ट्रॉंगर सीमारेषेच्या पलीकडे। सुरुवात झाली डावाला, या चौकाराच्या मदतीने मात्र रोहन करतोय आपल्या संघासाठी श्री गणेशा। सुरुवात झाली डावाला, अगदी चौथ्या बॉलवर चौकारानं खातं उघडलंय ते रोहन या फलंदाजानं। ओव्हर द विकेटनं गोलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाईल, अजून एक दमदार फटका, 4 रन। निर्धाव आणि तदनंतर मात्र 2 बॉलवर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले। गोलंदाज हेमंत याच्या गोलंदाजीवर ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळचा बॉल बराचसा पाहायला गेला तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वाईड लाईनच्या बाहेरून जातोय। पंचांचा निर्णय, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन मिळेल। धावसंख्या मात्र 1 ने पुढे जातले 9 या धावसंख्येवर।
इथे थोडासा पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिलं षटक संपल्याचा इशारा येतोय. बॉल मात्र डॉट जातोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकांती धावफलकावर 2 चौकाराच्या मदतीनं 9 धावा. एक फलंदाज गमावला होता, तो अर्थातच गोटेघर संघानं गणेश जो शून्यावर बाद झाला होता. आणि यावेळेस मात्र पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. तर या मॅचमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार नाही आहे, या सूचनेकडे आपण लक्ष द्या. खेळाडूंना विनंती असेल, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाणार नाही या मॅचमध्ये. तर पहिल्या षटकानंतर 9 धावा धावफलकावर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना गोटेघर टीम, गोटेघर आणि अडगाव या 2 संघादरम्यान ही लढत सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित येतोय. रोहितचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द लॉंग ऑन. अजून एक विकेट यावेळेस मात्र जाते ती गोटेघर संघाची. दुसरा धक्का बसलाय, बॅट्समन आऊट होतोय यावेळेस रवी. एकही धाव न काढता 0 या धावसंख्येवर तंबूच्या आसऱ्याला. तर 9 या धावसंख्येवर मात्र दुसरा फलंदाज गमावतोय तो गोटेघर संघ. नवीन बॅट्समन अमित जातोय 4थ्या क्रमांकावर. रोहन जो स्ट्राईक एंडला आहे 2 चौकारांच्या मदतीनं, त्यालाच ही मॅच खेळावी लागणार आहे. रोहित सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्फत. लोअर फुल टॉस होता, त्याला वळण दिलं अगदी मिड विकेट झोन कडे. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4. तर या चौकाराच्या मदतीनं मात्र हा तिसरा चौकार रोहनच्या बॅटमधून 12 धावांवर तो खेळतोय. संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर, 13 रन्स. रोहनचा हा परफेक्ट अचूक यॉर्कर आपण म्हणूया. फुलर लेंथ होता, खोलात टाकला होता, बुंध्यात आपण म्हणतो ना, ती तशी गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धाव मिळते. संध्याकाळचं सत्र आहे, 2 संघ आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील ही मॅच आहे. आजचा दिवस पाहिला तर अगदी सुरुवातीलाच मागच्या 3 दिवसामधील 2 सामने आपण खेळवले. फायनल साठी सुद्धा एक संघ पुढे गेलाय. धानिवली, आदर्श 11 धानिवली हा संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारले. इथे मात्र हा फटका हवेमध्ये आहे, स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळाला. जरूर धावा अडवल्यात आपल्या टीमसाठी, परंतु एक धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलना धाव संख्या पुढे जाईल. दुसरं षटक रोहित या गोलंदाजाचं. यावेळेस मात्र मिड विकेट झोनकडे हा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. नाही त्या ठिकाणी 2 षटक या ठिकाणी समाप्त होतात. पहिल्या 2 षटकांती
धावसंख्या आपण पाहतोय ती कोटेगर संघाची पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 अशा पद्धतीने 19 धावा धावफलकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बॅट्समन आऊट झाले होते, गणेश आणि रवी, ज्यानं कोणतंही योगदान या मॅचमध्ये दिलेलं नाही आहे. आणि रोहन आणि अमित ही जोडी सद्यस्थितीमध्ये मैदानावर उभी आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. उर्वरित 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने इथं बॅटिंग होणार, कोटेगर संघ 50-55, 60च्या आसपास ही धावसंख्या घेऊन जाणार का? कारण मागची मॅच पाहिली तर आपण 51 धावा डिफेंड केल्या होत्या वरप संघानं, आणि तेवढ्या धावसंख्येपर्यंत पोहोचणार का? तर पहिल्या 2 षटकानंतर 19 धावा धावफलकावर आहेत. हेमंत गोलंदाजीसाठी पुन्हा येतोय. पहिलं षटक हेमंतनं टाकलं होतं, 9 धावा दिल्या होत्या. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. राईट अमोर द विकेट ना. हेमंतचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु थोडासा बाहेरून जाणारा. पंचांनी मात्र लगेच ओळखलाय. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 20 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 10-12च्या सरासरीने धावा आल्या तर 55च्या आसपास मात्र जाता येणार आहे बॅटिंग करत असताना कोटेगर टीमला. हेमंतचा हा बॉल यावेळेस मात्र पाहायला गेलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. तो फलंदाज अमितचा इथे मात्र निर्धाव येतोय. व वर्ष या स्पर्धेचं. तडाकेबाज चषक 2020. ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या सौजन्यानं एक सुंदर आयोजन, दिमागदार सोहळा आपण पाहतोय. 6 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम, हे महायुद्ध या मैदानावर रंगतंय. त्यासाठी या साऱ्यांनीच फार मोठी मेहनत घेतली. सगळ्या दानशूर दात्यांना सुद्धा आम्ही शब्दसुमनानं मनापासून आभार मानतोय, कारण तुमच्यामुळेच ही स्पर्धा आज यशस्वीतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले. आणि या स्पर्धेची चर्चा मात्र तमाम रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये आज मात्र होते. सगळ्यांचं फार मोठी मेहनत, फार मोठ्या परिश्रमानं मात्र ही स्पर्धा यंदा 46व्या वर्षामध्ये पदार्पण करते. धावसंख्या 22 वर गेले. 22 रन्स. मागच्या बॉलवर 2 धावा आल्यात. त्याच्या अगोदर जर पाहिलं तर हेमंतनं 2 चेंडू निर्धाव काढले होते पहिला व्हाईट बॉल आल्यानंतर. आत्तापर्यंत 3 धावा पहिल्या 3 बॉलवर दिल्यात त्या हेमंत या गोलंदाजानं. तिसरं षटक आहे ओव्हर द विकेटनं. यावेळचा हा बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर अतिशय वेगानं मात्र तोपर्यंत पोहोचला. क्लास फिल्डिंग. एकच धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलनं धाव संख्या पुढे जाईल. एक कमिटमेंट असावी लागते. क्षेत्ररक्षकांची साथ तुम्हाला असावी लागते, कारण गोलंदाजी कितीही चांगली केली आणि क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही तर त्या सगळ्या धावा गोलंदाजाच्या नावावर जोडल्या जातात. यावेळचा हा बॉल थोडासा तुलनेनं खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा बिलकुल संपर्क होताना दिसत नाही आहे. डॉट बॉल. यावेळेस हेमंतचा खूप चांगली गोलंदाजी. आत्तापर्यंत हे षटक जर आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय हे या गोलंदाज हेमंतनं. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. अजून एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 23 धावा. 23. तर नुकतेच ज्यांचं आगमन झालंय त्यांचं सन्माननीय मान्यवर ज्यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती आयोजकांना करतोय. डॉक्टर रवी पठारेजी ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आमचे मान्यवर देवीदासजी शिंगोले यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभाहस्ते सन्माननीय डॉक्टर रवी पठारे यांचं या मंचावर स्वागत करावं. थोडं स्पीडअप करा, टीम्सना विनंती असेल.
तर डॉक्टर रवी फटारे ज्यांना या मंचावर सन्मानित केलं जाते, देविदाजी शिंगोले ज्यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर डॉक्टर गवाळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. डॉक्टर गवाळे साहेबांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती करतोय. पांडुरंगजी शिंगोळे यांना मी विनंती करतोय आपण डॉक्टर गवाळे यांचं सुद्धा या मंचावर यथोचित सन्मान करावा. या मान्यवरांच्याच मुळे आपण ही मोठी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आज यशस्वी करू शकतो. तर डॉक्टर गवाळे यांचं सुद्धा या मंचावर स्वागत केलं जाते. सन्माननीय मान्यवर पांडुरंगजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे डॉक्टर वागचौडे यांचं सुद्धा या मंचावर स्वागत केलं जाईल. डॉक्टर वागचौके यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी भगवानजी शेळके यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर वागचौके यांचं या मंचावर स्वागत करावं. तर सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण आसनस्थ व्हावं. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 3 षटकानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 आहे आणि 4थ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच बॉलवर मात्र विकेट संपादित करण्यामध्ये यशस्वी राहिला आहे तो गोलंदाज अमोल. 23 धावा झाल्या, तिथून अद्यापही 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर गोलंदाजी मार्कवर अमोल हा गोलंदाज. इथे मात्र फिरून खेळलाय, काय जबरदस्त कलात्मकता पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला आणि त्यानंतर मात्र लॉंग लेगच्या वरतून खेचलेला एक नयनरम्य फटका षटकार. आकड्यावर 29 रन्स. खूप चांगली इनिंग आतापर्यंत सजवलंय गोटेकर संघाकडून खेळत असताना. खूप मोठं योगदान धावांचं. यावेळचा फटका, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, लाजवाब अप्रतिम फटकेबाजी. व्हॉट अ सुपर स्ट्रोक, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. आणि इथे मात्र कव्हर ड्राईव्हचा षटकार. जरूर आहे, कौशल्य आहे, कलात्मकता आहे, सारं काही आहे आणि ते तो पणास लावत असताना तमाम क्रीडा रसिकांना मात्र आज मनमुराद आनंद देतोय. रोहनसाठी हा फुल टॉस बॉल यावेळेस मात्र वळवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. अत्यंत वेगानं बॉल मात्र सीमा पार जातोय आणि आता मात्र धावांचा वर्षाव यावेळेस मैदानावर. 4 धावा. मागच्या 3 बॉलवर 16 धावेनं पुन्हा एकदा खेळ पालटलाय. गोटेकर संघ सुस्थितीमध्ये पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा फटका समोरच्या दिशेमध्ये, कव्हर्सला मात्र फिल्डर आहे. इथे मात्र परतावं लागेल. एक चांगल्या इनिंगचा एंड यावेळेस मात्र होईल. तो अर्थातच रोहन ज्याच्या बॅटमधून 33 धावांची विस्फोटक इनिंग साकारलं आणि काय अफलातून फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तब्बल 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं गोटेकर टीमसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू रोहन सलामीवीर 33 धावांची खेळी साकारून मात्र मैदानाच्या बाहेर येतोय आणि सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतोय. वेल प्लेड रोहन.
अखेरीस अमोलला मात्र हे यश मिळालंय. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 33 धावांची खेळी रोहननं साकारली आणि आपल्या टीमला सुस्थितीमध्ये नेण्याचा पुरेपूर त्यानं प्रयत्न केला. परंतु जर आपण पाहिलं तर रोहनला बाकी खेळाडूंची साथ मिळाली नाही. सर्वप्रथम गणेश असेल, रवी असेल, तदनंतर अमित बाद झाला आणि या खेळाडूंची साथ मिळाली असती तर ही धावसंख्या अजून खूप जास्त असती. परंतु आता मात्र रोहन परतल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अतिश आणि प्रीतम या दोघांना उर्वरित चेंडूचा सामना करायचा आहे. या उर्वरित चेंडूंमध्ये एक रिस्पेक्टेड टोटलपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मात्र प्रयत्न पाहावे लागतील. यावेळेचा हा बॉल मिड विकेटला खेळून काढलाय. एकच धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅट्समनमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 41 या आकड्यावर. 41 4 षटकांची सांगता या ठिकाणी होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 41 धावा. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. थोडं स्पीडअप करायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण तंबी देत चला खेळाडूंना. तर विनंती असेल थोडं घाई करा. आपल्याकडे आज वेळ थोडा कमी आहे. अजून एक सामना बाकी असणार आहे आणि जर इथे वेळ वाचला तरच त्या सामन्याकडे आपल्याला वळावं लागणार आहे आणि आज तो सामना आम्हाला संपवायचा आहे. तर 4 षटकांचा खेळ संपला. 41 धावा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज प्रफुल्ल तयार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला मात्र आसमान दाखवलंय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मी म्हणेन हा बॉल बाहेर जायला हवा होता परंतु पहिल्याच बॉलवर यावेळेस फलंदाज बाद. हा फलंदाज बाद होतोय. फुल टॉस बॉल होता. त्याचा खरपूस समाचार घेतला होता परंतु अगदी सीमा रेषेलगत अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी विकीनं टिपला. प्रफुल्ल शेवटचं षटक आणि अगदी पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गुड्ड्या जातोय. प्रीतम आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन. यावेळेस स्ट्राईक एंडला. प्रफुल्लचा नेक्स्ट बॉल. अकुटप्प्याचा बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र पाहायला गेलं तर अंपायर सांगतात हा बॉल शरीराला कदाचित चाटून गेला असेल आणि असंच काहीसं घडलं असेल. तर हा बॉल मात्र निर्धाव निघतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. स्लॉगवरच्या षटकामध्ये अशा पद्धतीने निर्धाव चेंडू येणं मी म्हणेन पाहायला गेलं तर अटगाव संघ चांगली कामगिरी करतोय. हा फटका. यावेळेस मात्र टायमिंग चुकले. बॅटची कड आणि तदनंतर मात्र फर्स्ट स्लिपकडे हा झेल. तिसरा बॉल 5व्या यावेळेस मात्र निर्धाव निघतोय. तर इथे पहिले 3ही चेंडू मात्र स्ट्राईक चेंज नसेल. 3ही चेंडू निर्धाव आलेत आणि ज्या स्लॉगवरच्या षटकामध्ये निदान 10-12 धावांची अपेक्षा करत होतो परंतु थोडासा अपेक्षा भंग करतोय इथे गोटेगर संघ.
कारण रोहन बाद झाल्यानंतर मात्र धावसंख्येला अंकुश लागलाय. यावेळेचा फटका कव्हर्सला खेळलाय, डीप कव्हरला मात्र फिल्डर आहे. पहिली धाव वेगानं दुसऱ्या धावेसाठी सरसावला आहे जणू, परंतु इथे परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात अजून एक मोहरा मात्र गमावतोय तो गोटेगर संघ. त्यासाठी आता मात्र खेळपट्टीवर उभं राहायला कोणी तयार नाही आहे. अगोदर पण हेच घडलं. एकमेव फलंदाज जो रोहन खेळला, ज्यानं 33 धावांची इनिंग साकारली, तेवढ्याच काय त्या धावा, आणि तदनंतर मात्र प्रत्येक फलंदाजानं विकेट फेकण्यास पाहायला गेलं तर प्राधान्य दिलंय. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केला. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. एक टप्पा पडल्यानंतर कणकणीत चौकार. ती 46 या आकड्यावर 46 रन्स. आणि शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथून मात्र गोटेगर संघ हे टार्गेट जे असेल ते निर्धारित करणार आहे. येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी टीम अटगाव संघाला किती धावांचं टार्गेट द्यायचं हे निश्चित करणारा हा बॉल असेल. 46 धावा धावफलकावर. ओमकारसाठी बॅकफुटला जाऊन इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं बॉल आला अगदी त्याच पद्धतीनं त्यानं अगदी ऐन क्षणाला मात्र तदनंतर ऑफ साईडला खेळण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य होता. इथे मात्र डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या बॉलवर सुद्धा 4 धावा येतात आणि संघाचं अर्धशतक धावफलकावर लागलंय. कंप्लीट झाल्यात. 51 धावांचं टार्गेट दुसऱ्या फेरीतील दुसऱ्याही मॅच मध्ये 51 धावांचं टार्गेट सेट होतंय. मागच्या मॅच मध्ये या धावा डिफेंड झाल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये धावा डिफेंड होणार की आता मात्र सहजतेनं या धावा चेस करणार अटगाव संघ. ही बरीचशी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये मिळतील, परंतु एक चांगली मॅच होण्याची चिन्ह मात्र जरूर आहेत. कारण ही धावसंख्या मात्र पुरेशी ठरणार का? ही धावसंख्या 51 धावांचं टार्गेट, अशी धावसंख्या की पाहायला गेलं तर डिफेंडही होऊ शकतं आणि चेसही होऊ शकतं. त्यामुळं फार मजा येणार आहे. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडले जातील आमचे वरिष्ठ समालोचक नरेशजी डोमे सर. थँक्यू दीपक पाटील सर. पळसपे गावावरून ते आज आपल्या समवेत आलेले आहेत. अतिशय गोड आवाजामध्ये समालोचन करत असताना प्रेक्षकांना मॅचमध्ये गुंतवून ठेवतात. भरपूर शब्दसंग्रह, अचूक शब्दफेक, यामुळे दीपक पाटील सरांनी अल्पावधीतच टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे. ग्रामीण असू द्या, छोटी स्पर्धा मोठी स्पर्धा, असं त्यांच्याकडे कुठलाही हे नसतो. ज्या ठिकाणी सन्मानाने निमंत्रण असतं तिथे पोहोचण्याचा प्रयत्न दीपक पाटील सर करत असतात. आजही आपल्या निमंत्रणाला मान देऊन ते आज उपस्थित राहिले. त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करेल आणि त्याचबरोबर मैदानामध्ये जाईल जिथे
एक रणकंदन आपल्याला बघायला मिळतंय. 51 धावांचा पाठलाग करायचा. तसं दोन्ही मॅचेस आपण पाहिल्या. पहिल्या दुसऱ्या फेरीचा सामना झाला तोही 51 धावांचाच पाठलाग होता. या सामन्यामध्ये देखील 51च पार करायच्या. सन्माननीय गिरीशजी खाटेघरे हे अतिथी इथे उपस्थित आहेत. आपल्या आयोजकांवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आज मंचावरती उपस्थित. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती आहे मंचावरती स्थानापन्न व्हा. एक चांगला सामना आपल्या समोर आहे आणि तो सामना आहे गोठेघर विरुद्ध आटगाव. दोन्ही शहापूर तालुक्यातील संघ एकमेकांच्या समवेत एकमेकांच्या विरोधात या मैदानामध्ये उभे आहेत. गोठेघर संघानं फलंदाजी करत असताना 50 धावा बनवल्या. तर विशेषतः रोहनचं कौतुक करू आपण. रोहनने खूप मॅरेथॉन इनिंग खेळली. 33 धावा मात्र 14 चेंडूमध्ये या 33 धावा होत्या. त्यामध्ये त्याचे 2 षटकार आणि 5 चौकार. त्याच्या माफ करा 6 चौकार होते. आणि पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. दीपकजी राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक पहिल्या चेंडूवरच्या षटकारासाठी. ऑफसाईडची रचना. 4 क्षेत्ररक्षक समोर आहे फलंदाजाच्या. सचिन राऊत यांच्याकडून देखील बक्षीस आहे. यावेळेस मैदानाच्या समांतर चेंडू वाईडिश मिड ऑन तिथे तयार. धाव मिळू देत नाही. मिड विकेट सीमारेषा कव्हर करतोय. लॉंग ऑफ सीमारेषा कव्हर करतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बॅकफुट पॉइंट शॉट थर्ड मॅन ऑफ साईडला. शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग वाईडिश मिड ऑन साईडला. आणि पुढचा चेंडू डाव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तिथेच चेंडू तोच. फटका तोच. क्षेत्ररक्षक अडवणारा तोच. गोलंदाज तोच. 0 धावा. प्रेशर टाकून खरं तर फलंदाजाला चूक करायला भाग पाडणं हा एक महत्वाचा भाग असतो. फुल टॉस चेंडू उंच आकाशामध्ये. मिड विकेट तिथे. चेंडू खाली पकडला. पहिला फलंदाज 0 बाद. फलंदाज बाद होईल. धक्का बसेल इथे. पहिला 0. शून्यातून इथे पुन्हा एकदा विश्वाची निर्मिती करायची आहे संघ आटगावला. पाहूया आटगाव काय कमाल करेल या सामन्यामध्ये. 51 धावांची त्यांना गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अतिशय अप्रतिम गोलंदाजी गोठेघर संघाची. 50 धावांचं रक्षण करत असताना त्यांचे गोलंदाज देखील प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. शून्यातून सुरुवात. कालही तुम्हाला अनेक उदाहरणं मी सांगितले होते की ज्या लोकांनी शून्यातून सुरुवात केली. तुम्हाला स्टीव्ह जॉब्स माहीत असेल. तुमच्या हातामध्ये जो ॲपल मोबाईल आहे
ॲपल मोबाईलचे कंपनीचे निर्माते स्टीव्ह जॉब्स सुरुवातीला कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून त्यांनी जेवणासाठी पैसे मिळवले. शून्यातून विश्वनिर्मिती. किती प्रचंड खडतर परिश्रम त्यांनी घेतले असेल तुम्ही लक्षात घ्या. अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे सुरुवातीला पोस्ट मास्तर होते. तिथून पुढे त्याने निवडणुका लढल्या. अनेक निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. जवळपास 14 निवडणुका हरले. शेक्सपियर सुरुवातीला खाण्यात नोकरी करत होते. अलीकडे आपण पाहतो त्यांच्या अनेक नाटकं अजरामर झालेली आहेत. विशेषतः नावात काय असतं हे वाक्य आलं की शेक्सपियरनी म्हटलं असं पुढे म्हणतात. कुणी म्हणतो, अगदी लहान मुलाला सुद्धा माहिती शेक्सपियर म्हणजे काय. परंतु सुरुवातीला खाटी काण्यामध्ये त्यांना नोकरी करावी लागली होती. एक बक्षीस आलेलं इथे, त्याची उद्घोषणा मला करायची. दरम्यानच्या काळामध्ये हा फटका स्क्वेअर लेगला खेळला होता. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत धावा धावफलकावरती 1 ने वाढ होईल. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आडगाव तर 444 रुपयाचं पारितोषिक आहे रिव्हर्स शॉट षटकारासाठी. मागणी आहे रिव्हर्सचा षटकार खेचा. 444 रुपये. सचिनजी राऊत आणि गिरीशजी खाटेगरे या 2 मान्यवरांकडून हे बक्षीस आले. फुलटॉस चेंडू तिथं अडवला जातोय. फेक किती विलक्षण वेगाने परत यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू. वाह, काय कोंडी केली पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांनी. क्षेत्ररक्षणात अप्रतिम आणि चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. मात्र पहिलं षटक संपलं 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावा रोखणं किती महत्वाचं आहे. आणि विशेषतः असे गोलंदाज असेल, असे क्षेत्ररक्षक असतील तर मला वाटते या गोलंदाजांना तुम्ही खडकावरती गोलंदाजी करायला सांगा, दगडावरती गोलंदाजी करायला सांगा, तिथेही धावा रोखतील. आपण म्हणतो ना पाटामध्ये सपाट खेळपट्टीवरती धावा रोखणं एवढं सोपं नसतं, कारण मुवमेंट नसतं चेंडूला. चेंडू येतो सरळ जातो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज कधी वरचं ठरू शकतो. आणि या मैदानामध्ये जिथे फलंदाज दादागिरी करत असताना गोलंदाज सुद्धा डरकाळ्या फोडतायत. धावफलकावरती 2 धावा. अजूनही अडचणीचा फेरा सुटत नाहीये. हो, संपूर्ण मॅच मध्ये जे आपले पाहुणे आहेत सचिन राऊत आणि गिरीशजी खाटेगरे यांनी कळवलंय की संपूर्ण मॅच मध्ये म्हणजे या मॅच मध्ये हवेमध्ये चेंडू, खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का. बाद 2 धावा. विपरीत परिस्थिती, अडचणीच्या परिस्थितीमधून आता इथे उभे राहायचं आहे. लता मंगेशकर तुम्हाला माहिती, भारताची गान सम्राज्ञी, जिला भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. गान कोकिळा म्हणून आपण आजही लता मंगेशकर यांची गाणी अत्यंत आवडीने ऐकतो. जर एकटा असेल तर लता मंगेशकर यांच्याशिवाय दुसरी गाणी बरीचशी लोक, म्हणजे मीच नाही तर अजून कितीतरी लोक सातत्यानं त्यांची गीतं आजही ऐकतात. परंतु अत्यंत अडचणीच्या काळामध्ये त्यांना सुद्धा एका स्टुडिओमध्ये नोकरी करावी लागली होती कोल्हापूरच्या. वाईट काळ हा प्रत्येकासाठी असतो, परंतु त्यातून पुन्हा पुढे जायचं असतं. या मैदानामध्ये स्क्वेअर कट, खरं थोडासा अप्पर कट होता हा, हवेमध्ये उडवलेला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या पाठीमोरे आहे. चेंडू तिथं अडवण्याचा प्रयत्न, दूरवरून फेक येते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा. ही कोंडी फोडण्यासाठी अशा धावांची गरज होती. इथे आडगाव संघाला यशस्वीरित्या ही कोंडी फोडलेली. धावफलकावरती आहेत 5 धावा. 2 गडी बाद 5. दुसरं षटक येवाना सुरू आहे. गोलंदाज प्रीतमनं पहिल्या चेंडूवरच यश मिळवलं. खरं तर ही परिस्थिती गोलंदाजासाठी आत्मविश्वास निर्माण करणारी असते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल कुठेही करत नाहीये. पुन्हा एकदा प्रीतम गोलंदाजी मार्कवरती, तर समोर फलंदाज आहे प्रफुल्ल. चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑफ झेल घेण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु चेंडू खूप पुढे होता. त्याने चेंडू टप्प्यावरती अडवायचं ठरवलं. दरम्यान 2 धावा. या 2 धावांबरोबरच धावफलकावरती आहेत धावा 7. खरं तर आता बरेचसे म्हणतात की तू कॅचला ट्राय करायला पाहिजे होतं, तू कॅचला जा पुढे, तू कॅचला जा.
परंतु ॲट दॅट टाइम त्या क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये काय आहे ते महत्वाचं आहे. तर पहिला षटकार बघा, मागणी होती रिव्हर्सच्या षटकाराची, पण त्यांनी बघितलं आता हे गोलंदाज खूपच भयानक गोलंदाजी करतात. कदाचित षटकार सरळ बॅटनच येत नाही तर तो उलट्या बॅटनं कसा येईल. त्याच्यामुळं सचिन राऊत आणि गिरीश खाटेकर यांनी कळवलंय की आता हे पारितोषिक जे आमचं रिव्हर्सच्या षटकारासाठी होतं हे आता सगळ्या षटकारांसाठी, कोणताही षटकार इथून पुढे जो पहिला येईल त्याला बक्षीस आम्ही देऊ. 201 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस स्क्वेअर कट, खूप शानदार फटका आहे. नो चान्स फॉर स्टॉप द बॉल. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. बारा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू. या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये पूर्णच आटल्या होत्या, आता हळूहळू सुरू झालेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये जसे धबधबे पूर्ण आटतात आणि पावसाळा सुरू झाला का सुरू होतात, मला वाटते आता पावसाळा सुरू झालेला आहे. धावा मिळत आहेत या षटकामध्ये. आत्तापर्यंत 10 धावा मिळाल्यात. तर परत एकदा प्रीतम डाव्या हाताने ओव्हर द विकेट. तो हवेमध्ये होता तिथे, परंतु बॅकफूट पॉईंट आणि कव्हरमध्ये थोडासा गॅप होता, तिथे चेंडू अडवला. 1 धाव इथे मिळते. धावफलकावरती धावा 13. पहिलं दुसरंही षटक संपलं. 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आटगाव विजयाचं समीकरण इथून पुढे बदलेल. 3 षटक आता शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये हव्यात. 38 धावा. 18 चेंडू आणि 38 धावा. रंगतदार मॅच होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये मोठं युद्ध आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन मला वाटतंय आतिशचा जो स्पेल आहे तो पुढे कंटिन्यू केला जातोय. आतिशनं पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली होती, 2 धावा देत गडीबाद केला होता, तर आतिशला परत एकदा आक्रमणावरती आणलं जाते की इथे तू प्रतिस्पर्ध्यांना थांबव, म्हणजे पुढच्या 2 षटकांमध्ये अजून प्रेशर येईल आणि प्रेशरचा फायदा आपल्याला घेता येईल. मनसुबे असतात, प्रत्येक संघनायकाचे मनसुबे असतात, प्रत्येक संघनायकाचे काही आडाखे असतात. तो किती प्लॅन यशस्वी करतोय. आता इम्प्लिमेंटेशन खूप महत्वाचं आहे की तुम्ही प्लॅन केला, परंतु तो तुम्हाला मैदानामध्ये उतरवता आला पाहिजे, प्रत्यक्षात साकारता आला पाहिजे. आणि इथे कोणता संघनायक यशस्वी होईल ते बघू आपण. गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू होता, थोडीशी बाउन्स मिळाला त्याला, पण पूलचा प्रयत्न इथं पूर्ण फसलेला आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू लेग साईडला खेळायचा प्रयत्न होता आणि पोझिशन नसेल तर हे फटकेबाजी करणं कदापि अशक्य आहे. इथं अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा सुरूच आहे. गोलंदाजीला धार चढवली जाते आतिशकडून. फुलर लेनचा चेंडू होता, खाली येणारा फुलटॉस, ज्याला लोअर फुलटॉस आपण म्हणतो. 1 धाव मिळू शकते फलंदाजांना. 1 धावेबरोबर धावफलक 14 वरती पोहोचला. 37 धावांची गरज आहे 16 चेंडूमध्ये. 12 पेक्षाही जास्त आस्किंग रन रेट राहिलेला आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती आतिश, तर स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल. डाव्या यष्टीवरचा हा चेंडू उडवायचा होता, प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे. शफल झालेला फलंदाजाला सातत्यानं लेग स्टंपवरती चेंडू टाकला. या अगोदर तो जागेवरून खेळत होता, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू टाकला. फलंदाजाच्या मोमेंटवरती गोलंदाजी करतो हा गोलंदाज. नेम आतिश. परत एकदा फुल टॉस होता, टायमिंग फसलेलं आहे तिथे. क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या भोवती आहेत. 3 क्षेत्ररक्षक तिथे होते आणि 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर धावफलकावरती 16 धावा. तिसरं षटक एव्हाना सुरू आहे. जेमतेम 6 धावांची सरासरी, म्हणजे आपण म्हणतो ना दारिद्र्य रेषेची जी मर्यादा आहे, जेमतेम ती मर्यादा ओलांडलेली आहे. धावांची श्रीमंती हवे असेल तर मोठे फटके गरजेचे आहेत. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आणि वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलकावर 17 धावांची नोंद होते. खूप मजबूत सामना आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी. दोन्ही गोलंदाज आणि विशेषतः गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. त्याने फलंदाजांना पूर्णपणे खिंडीत गाठलेला आहे, कोंडीत पकडलेला आहे, कात्रीत पकडले. मिठी सामन्यावरती मजबूत आहे.
यावेळेस हो परफेक्ट ब्लॉक टाकलेला चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षक काही वेळ चेंडू हरवला होता आणि 2 धावा. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 19 वरती. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू असावा. 19 धावा धावफलक दाखवतोय. विजयासाठी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 32 धावांची गरज आहे. 13 चेंडू 32 धावा. आतिश गोलंदाजी मार्कवरती दोन्ही षटकं त्यांनी सुपर फॉर्म मध्ये टाकले. तो अत्यंत कुठेही त्याने हाराकिरी केली नाही आणि प्रत्येक चेंडू तोलून मापून टाकला. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस लेग साईडला फिरवला. त्या चेंडूला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तयार होता. 1 धाव केवळ मिळते. धावफलकावरती 20 धावा. 2-3 षटकांचा खेळ संपला. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. ड्रिंक्स मैदानामध्ये येणार नाही. तुम्हाला पुढे खेळ कंटिन्यू करावा लागेल कारण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. त्यामुळं जास्त टाइमपासही करू नका. स्पीडअप करा मॅच. 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये हव्यात 31 धावा. आडगाव विरुद्ध गोठेगर या 2 संघामध्ये ही लढाई. आडगाव संघ फलंदाजी करतोय. गोठेगर संघाची फलंदाजी संपलेली आहे. 50 धावा त्यांनी 30 चेंडूमध्ये उभ्या केल्यात आणि विजयासाठी 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. जेमतेम 10.20 च्या सरासरीने या धावा बनवायच्या. 10.20 च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या आणि 3 षटकामध्ये फक्त 20 धावा धावफलकावरती आहेत. 6.66 च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. त्यामुळे सरासरीपेक्षा मागे आणि खूप मागे. इथून पुढे आस्किंग रन रेट बघितला तर तो 15.50 चा आहे. 15.5 च्या सरासरीने धावायचंय. तुमची धाव आतापर्यंत आहे ती 6.66 ची. तर किती वेगानं पुढे धावा बनवाव्या लागतील ते बघा. गिअर बदलावा लागेल. षटकाराची मागणी आहे सचिन राऊत आणि गिरीश खाटेगरे यांची. परंतु ही मागणी उचलून धरली जात नाही. लेग बिफोर विकेटचा शिकार आणि 3रा फलंदाज बाद. प्रफुल्लचा खेळ मैदानामध्ये अतिशय सहज सुंदर होता. 3 वेळा त्याने डबल्स घेतल्या. 3 वेळा सिंगल्स घेतल्या. 9 धावसंख्येवरती तो बाद झाला आणि चेंडूचा सामना केला त्याने तब्बल 9 चेंडूमध्ये 9 धावा. 100चा स्ट्राईक रेट राहिला प्रफुल्लचा पण अधिक स्ट्राईक रेट असणं गरजेचं आहे. आता षटकार आणि चौकारच सामन्यामध्ये काही आडगाव संघाला परत आणू शकतात. परंतु या ठिकाणी कोंडी अशी केलेली आहे गोलंदाजांनी की चौकार तर सोडा, षटकार देखील आता शक्य होत नाही आहे. षटकार चौकार पूर्ण थांबलेल. मला तर या डावामध्ये अजूनपर्यंत फक्त 1 चौकार बघायला मिळाला आहे. उंचावर खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल. फलंदाज बाद. अखेरची 11 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये हव्यात 31 धावा. ओमकार गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि पहिल्याच चेंडूवरती ओमकारनं देखील एक यश आपल्या संघाला मिळवून दिलं. अर्थात गोठेगर संघाला 20 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आठगाव माफ करा लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 यश मिळालेत. तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सकाळी एक हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली. आता आज 2 हॅट्रिक तब्बल मैदानामध्ये साकारलेल्या आहेत. मागच्या 3 दिवसामध्ये एकही हॅट्रिक नव्हती. आणि याबरोबर इथे
बॅटची कड निश्चित होती, चेंडू सीमारेषेकडे कूच करतोय, हा दुसरा चौकार असेल डावातला. धावफलकावरती 24 धावांची नोंद आहे आणि परत एकदा गोलंदाजी मार्गवरती ओमकार असेल. चौकार खेळलाय तो अमोलनं. अमोल आणि सनी ही जोडी मैदानामध्ये आता खेळते. सनी स्ट्राईक एंडवरती आहे आणि सनीच्या बॅटमधून हा चौकार आलेला असेल. तर सनीचे 2 चौकार आपण पाहिलेत. यावेळेस वाईड चेंडूचा इशारा, एक अतिरिक्त धाव, 25 धावा. सनीची फलंदाजी आपण पाहिले, 4थ्या क्रमांकावरती सनी फलंदाजीला आला होता आणि आतापर्यंत त्याने 2 चौकारासह 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. चेंडू खेळले त्यांनी 6. चांगली फलंदाजी आहे, 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. यावेळेस खराब फटका आणि यष्टीरक्षकाने टिपलेला झेल. सनी बाद, या षटकातला हा 3रा बळी. अडचणींचा फेरा सुटत नाहीये. म्हणजे 7.5 एखाद्याच्या मागं लागते असं पूर्वी म्हणत होती लोक. माझा त्याच्यावरती विश्वास नसतो, कधी नव्हता आणि नाही. पण या मैदानामध्ये आडगाव संघ मला वाटतं त्या फेऱ्यात अडकलाय की काय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, एक देखील मोठा फटका किंवा बॅट वर करण्याची संधी दिली नाही, बॅट उचलण्याची संधी दिली नाही गोलंदाजांनी. कन्सिस्टन्सी, सातत्यानं त्यानं भयानक आक्रमण केलंय आणि आडगाव संघ पुरता त्यामध्ये गोंधळून गेल्यासारखा दिसतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी ओमकारची. ओमकारनं या षटकामध्ये टाकले चेंडू 6, 3 गडी बाद करताना धावा खर्च केल्यात 5. अप्रतिम गोलंदाजी. तर बघा यावेळेस 4 षटकं संपलीत आणि धावफलकावरती आहेत 25 धावा. विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये 26 धावांची गरज आहे. खूप चांगलं फलंदाजी, क्षेत्ररक्षण या गोलंदाजीमध्ये. हे बघा कातिवली संघाचा संघनायक आपण उपस्थित राहा. बरोबर हे षटक संपल्याबरोबर टॉस करू आपण, लगेच सामना सुरू करू. मॅच आपल्याला पुढची मॅच कव्हर करायची आहे, कारण उद्या आपल्याकडं संघ आहेत. उद्या भरपूर मॅचेस आहे आणि परवा दिवशी तर भरपूर मॅचेस आहेत, खूप मॅचेस आहेत. चेंडू आकाशामध्ये उंच खेळलेला हा फटका डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. 1 धाव, इथे 2 धावा, माफ करा. 27 धावा धावफलकावरती आहेत 5 चेंडूमध्ये. चोवीस धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 24 धावा. पुन्हा एकदा जमिनीच्या समांतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार. 1च धाव. 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. आता सगळे षटकार गरजेचे आहेत, 4ही षटकार. गोलंदाजांना निश्चित प्रकारे धन्यवाद आणि त्यांचं कौतुक आहे, कारण त्यांनी खूप चांगली गोलंदाजी टाकली. एकही षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये बघायला मिळाला नाही. मला अशा काही इनिंग्स बघायच्या आहेत. स्कोरर कदाचित त्याची माहिती देऊ शकेल की कोणत्या संघानं एका संपूर्ण इनिंगमध्ये षटकार खाल्लेला नाही. मला वाटतंय 4 दिवसातली पहिली मॅच असेल की या इनिंगमध्ये षटकार मारला गेला. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. एक रेकॉर्ड तयार होईल या स्पर्धेतलं की या संपूर्ण डावात षटकार नाही. आणि तिथं मागणी आहे सचिन राऊत आणि गिरीशजी खाटेकरी यांची षटकाराची, परंतु त्यांची मागणी कोणीही स्वीकारत नाही. इथे फलंदाज बाद होईल. लेग बिफोर विकेटचा शिकार. फलंदाज क्रमांक 6 बाद. 2 चेंडू शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत आणि या 2 चेंडूमध्ये आता धावा चिकार मोकार बनवायच्यात.
विजयावरती जवळपास शिक्कामोर्तब केलेला आहे. मला वाटतं वेळ वाचवायचा असेल तर क्रिकेटच्या अनिश्चिततेला थोडी बगल देऊन आपण संघनायकाला टॉसला बोलवलं तरी चालेल. खरं तर शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करता येत नाही. क्रिकेटमध्ये भविष्य करणारा जन्माला आला नाही, येणार नाही आणि कोणी भविष्य करू शकत नाही. इथं पुन्हा फलंदाज बाद, 7वा फलंदाज बाद होईल आणि आता पुढचा फलंदाज चला ताबडतोब एक चेंडू खेळण्यासाठी, कारण सामन्यामधलं सगळे औपचारिकता फक्त राहिलेले, सामन्यातलं रहस्य सगळं संपलेलं आहे. निकाल सामन्याचा स्पष्ट झालेला आहे. यानंतरचा सामना 4 षटकांचा करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलेला आहे. मला वाटतंय सतीशजी शेळके काही सूचना करताय. टॉस संघनायक टॉसला येतोय. यस, चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करणार आहोत. इथे कोणाच्या शुभ हस्ते करतोय? सन्मान्य भगवान दादा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. त्यांना विनंती, दादांना या, तिथे दोन्ही संघनायक आहेत, पटकन जाऊन टॉस करून घ्या, लगेच निर्णय घ्या, लगेच मैदानामध्ये खेळायला सुरुवात करा. जर मला वाटतंय गोठेकर संघाचे जर क्षेत्ररक्षण आलं तर त्यांनी बाहेर यायचं काही काम नाही. आणि तिथे हॅट्रिक, तिसरी हॅट्रिक आजच्या दिवसभरातली नोंद करून ठेवा. गोलंदाज आहे आदिनाथ, तिसरी हॅट्रिकची नोंद होते. टॉस झालाय, कुणी जिंकला? विच टीम विन दिस टॉस? इथं गोठेकर संघाने टॉस जिंकलाय. तुम्ही आतमध्येच थांबा, पाणी प्यायचे. कातिवलीने टॉस जिंकला. अच्छा, आणि बॅटिंग घेतली का? वा, व्हॉट इज क्लेवर डिसिजन. आदिनाथ असा गोलंदाज आहे की त्याने 2 मॅचमध्ये 2 हॅट्रिक घेतल्यात. 2 मॅचमध्ये 2 हॅट्रिक. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वसीम अक्रमने देखील कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम केलेला आहे. 2 मॅचमध्ये लागोपाठच्या मॅचमध्ये हॅट्रिक घेण्याचा विक्रम. तर डॉक्टर पठारे सर यांना विनंती, आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि या सामन्यातला सामनावीर रोहन, 14 चेंडूमध्ये 33 धावा. रोहन या आणि आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करा. रोहन कमॉन. 14 चेंडूमध्ये 33 धावा फटकावणारा रोहन. डॉक्टर वाकचौरे सर यांना विनंती, आपण या.